श्री स्वामी समर्थ ताईंनो, दुकानातून आल्याच्या नंतर असा काही असतो माझा अवतार, तर तुम्ही पाहू शकता। मग काय झाले फ्रेश आणि गंध पावडर करून घेतलं, थोडंसं बरं वाटतं। त्यानंतर काय मग देवाची आठवण आली, कारण संध्याकाळची वेळ झाली, देवाला दिवा लावणं गरजेचंच आहे। देवाला दिवा लावूपर्यंत डोकं सांगत होतं की आता चहा घ्यायचा आहे आपल्याला, त्याशिवाय मी शांत बसणार नाही। मग काय घेतलं, दूध टाकली, साखरपत्ती वाढला ना चहा फरकंदिशी। त्यानंतर लगेच चहा पिता पिता लक्षात आलं की आता कणिक भिजवायची, कणिकच नाही आहे। मग काय दळण जाऊन आणलं। त्यानंतर भांडे वाट पाहत होते किचनमध्ये, त्यांना लावून घेतलं, त्यांच्या जागेवर बसवलं आणि इकडे लगेच भाजीपाला पिशवीत वाट पाहत होता। तर काय मग भाजीपाला निवडून घेतला आणि इथं तोपर्यंत निवडूपर्यंत आहोचं आगमन घरात झालं। तर हे असे काही ते पण थकलेलेच असतात, तर मग काय थोडीशी बोर झालेलं होतं, काय मग अशी हसी मजाक करून हसून घेतलं। त्यानंतर मस्त मारला ना ताव मेथीवर, मस्तपैकी परतून घेतली आणि त्यात मसाले मिक्स केले। असं वाटत होतं टम फुगलेल्या पोळीसोबत आता लगेच मेथीची भाजी खाऊनच घ्यावं। मसाला मिक्स केल्यावर सुटलं ना तोंडाला पाणी। त्यानंतर अशी मस्त आपली मेथीची भाजी झाली आणि पोळ्यासुद्धा टमटम फुगलेल्या झाल्या आहेत। मग काय जेवण करायचे तोपर्यंतच येतो ना एक व्हिडिओ आपल्याला, टम फुगलेल्या पोळीसोबत मेथीची भाजी पोळीचा ताव मारून घेतला आणि त्यानंतर आला ना एक व्हिडिओ माझ्या गोंडस बाळांचा। त्या गोंडस बाळांचा छान असा व्हिडिओ पाहिला, मनाला समाधान वाटली, खूप छान फ्रेश दिसले ते। मग काय अशी होती आजच्या कामाची धमाल, खूपच ना आजच्या कामाची धमाल ताईंनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या गोंडस बाळाला पाहून कमेंट करा।